शेतकरी आणि शेतमजूर यांना सापापासून नेहमीच भीती असते. शेतामध्ये काम करताना मजूर, त्यांची मुलं किंवा वृद्धांना सर्पदंश होतो. शहरी भागातही अनेकदा सापांना पकडल्याच्या किंवा सापानं चावल्याच्या घटना घडतात. अशा घटनांकडे दुर्लक्ष करणं कित्येकदा प्राणघातक ठरू शकतं. प्रगत तंत्रज्ञानाच्या काळातही सर्पदंशाबद्दल ग्रामीण आणि शहरी भागात अनेक गैरसमज आहेत. भारतामध्ये दरवर्षी साधारणतः 2 ते 2.5 लाख लोकांना सर्पदंश होतो. त्यापैकी जवळजवळ 46 ते 50 हजार लोक मृत्युमुखी पडतात. ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर, आदिवासी आणि लहान मुले यांना सर्पदंशाचं प्रमाण अतिशय मोठ्या प्रमाणात आहे. महाराष्ट्रात दरवर्षी 4 ते 5 हजार लोक सर्पदंशाने मृत्युमुखी पडतात. त्या तुलनेत HIV होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण हे 1 लाख असलं तर सर्पदंशामुळं त्याच्या निम्मे जवळजवळ 50,000 लोक मृत्युमुखी पडतात. परंतु एड्सवर जो शासन खर्च करतं त्या प्रमाणात सर्पदंशाच्याकडे कोणत्याही प्रकारचं लक्ष दिलं जात नाही आणि त्या रुग्णांना योग्य प्रकारे उपचार वेळेत उपलब्ध न झाल्यामुळे अनेक रुग्ण मृत्युमुखी पडतात. सर्पदंशावरील उपचारांचा खर्च काही वेळा महागडा असतो. रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांना हा खर्च परवडत नाही. सर्पदंश झाल्यानंतर होणारा जो खर्च आहे तो फार मोठ्या प्रमाणात असतो. सर्पदंशावरील जी लस उपलब्ध आहे ती बऱ्याचदा त्रुटी असल्यामुळे उपलब्ध नसते आणि असली तरी एका लसीची किंमत, एका इंजेक्शनची किंमत सध्याच्या मार्केटच्या दराप्रमाणे 1300 रुपये आहे. नाक किंवा मण्यार चावल्यानंतर एका रुग्णाला 20 इंजेक्शन 1 ते 2 तासात द्यावे लागतात. म्हणजे जवळजवळ 30 ते 35 हजार रुपये फक्त सर्पदंशाच्या लसीवर खर्च होतात. जर घोणच चावला तर 30 ते 60 इंजेक्शन द्यावे लागतात. त्यासाठी जवळजवळ 60 ते 70 हजार रुपये खर्च येतो. याच्या व्यतिरिक्त व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, प्रतिजैवके, सलाईन आणि इतर उपचार याच्यावरही प्रचंड खर्च येतो. हे जे शेतमजूर असतात त्यात बहुतेकांना 100 ते 200 रुपये फक्त रोज मिळतो. हे रुग्ण हे बऱ्याचदा उपचार करू शकत नाहीत आणि त्यामुळे दवाखान्यात यायचं सुद्धा टाळू शकतात आणि त्यामुळे मृत्यू होण्याची शक्यता असते. तर अशा प्रकारे इथं ग्रामीण भागात सगळ्या सुविधा उपलब्ध केल्यानंतर नाग, मण्यार, फुरसं किंवा घोणस या विषारी सर्पदंश झालेल्या जवळजवळ 2000 रुग्णांना जीवदान मिळालेलं आहे. महाराष्ट्रात जास्त प्रमाणात विषारी साप आढळतात. असे साप चावलेल्या व्यक्तींवर त्वरित उपचार आवश्यक असतात. पूर्वी फक्त आदिवासी भागात सर्पदंश जास्त प्रमाणात आढळून यायचे, परंतु धरणं झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात बागायती क्षेत्र निर्माण झालं आणि पाण्याची उपलब्धता असल्यामुळं सर्पांना जे मिळणारं खाद्य आहे आणि वाढण्यासाठी जे वातावरण आहे ते पोषक असल्यामुळं सर्पदंश एकदा पिल्लं झाल्यानंतर सर्प मोठ्या प्रमाणात जगतात आणि त्यामुळे सर्पदंशाचं प्रमाण वाढलेलं आहे. विशेषतः ऊस तोडणीच्या काळात ऊस कामगारांनाही सर्पदंश मोठ्या प्रमाणात होतो आणि ऊस तोडल्यानंतर लोक ऊसाचं पीक पिटून देतात. त्याच्यामुळं सर्प सैरभैर होऊन जमिनीच्या बाहेर पडतात आणि संध्याकाळच्या वेळी शेतात काम करत असताना सर्पदंश होण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढतं. नाग किंवा मण्यार हे 2 सर्प मेंदूवर दुष्परिणाम करतात म्हणून त्यांना न्यूरोटॉक्सिक स्नेक बाईट असं म्हणतात आणि घोणस आणि फुरसं हे शरीरातील रक्त गोठण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यावर दुष्परिणाम करतात. त्यामुळे त्यांना व्हॅस्क्युलो किंवा हिमोटॉक्सिक स्नेक बाईट असं संबोधलं जातं. सर्पदंश झालेल्या व्यक्तीच्या लक्षणांवरून त्याला कोणता साप चावला आहे याचा अंदाज करता येतो आणि त्या लक्षणांवरून उपचार ठरवले जातात. नाक चावल्यानंतर विशेषतः दंशाच्या ठिकाणी तीव्र वेदना होतात, सूज येते प्रचंड आणि रुग्णाला काही मिनिटातच श्वास घ्यायला त्रास होतो, चक्कर येते, त्याचा आवाज बदलतो, त्याला बोलता येत नाही आणि हळूहळू रुग्ण पूर्णपणे बेशुद्ध होऊन श्वास त्याचा बंद पडतो आणि रुग्ण दगावण्याची शक्यता असते. अनेक वेळा तर काही 5 ते 10 मिनिटात नागाने दंश केल्यानंतर रुग्णाचा मृत्युमुखी पडतो. मण्यार चावल्यानंतर तशा प्रकारे होत नाही. मण्यार जनरली पहाटे चावतो आणि झोपेतच चावतो. तो घरात रात्रीच्या वेळी घुसतो आणि ज्यावेळी जमिनीवर झोपलेला असतो त्यावेळी झोपेतच दंश होतो. पहाटे 1 ते 3 या वेळात दंश होतो आणि त्याची लक्षणं 5 ते 6 तासानंतर येतात आणि ज्यावेळी लक्षात येतं त्यावेळी रुग्ण एकतर बेशुद्ध असतो किंवा त्याला फिट्स आलेली असते किंवा तो पूर्णपणे श्वास त्याचा बंद पडत चाललेला असतो. म्हणून कोकणात मण्यार चावल्यानंतर त्याला सूर्यकांडर असं म्हणतात. म्हणजे पहाटे सर्पदंश होतो आणि सूर्य उगवताना रुग्णाचा मृत्यू झालेला असतो. घोणस चावल्यानंतर
रक्त गोठण्याची प्रक्रिया लांबते. रक्त आपल्याला साधारणतः जर खरचटलं हाताला किंवा जखम झाली तर 3 ते 4 मिनिटात आपलं रक्त गोठतं. परंतु घोणच चावल्यानंतर रक्त पातळ होतं आणि त्याच्या नाकातोंडातून रक्त येतं, उलटीतून रक्त येतं, लघवीतनं रक्त येतं, संडासमधून रक्त येतं आणि रुग्ण अतिशय त्याचा रक्तदाब कमी होऊन अतिशय गंभीरपणे सिरियस होऊन दगावण्याची शक्यता असते. अनेकदा त्याची किडनी फेल्युअर होते आणि त्याला डायलिसिसची गरज लागते. आणि जे दंश झालेले आहेत त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात सूज येते, पायाला सूज येते, हाताला सूज येते. त्यामुळं घोणस हा सुद्धा अतिशय विषारी प्रकारचा सर्पदंश आहे आणि त्याचंही प्रमाण या परिसरात खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. सर्पदंशाबाबत ग्रामीण भागात जनजागृतीची गरज आहे. त्यामुळं त्याबाबत असणारे गैरसमज दूर होण्यास मदत होईल. रुग्ण इतक्या सिरियस अवस्थेत येतात व या रुग्णांना आम्ही उपचार करतो आणि व्हेंटिलेटर आणि बाकीची ICUची सुविधा उपलब्ध असल्यामुळे या रुग्णांवर उपचार करणे शक्य होतं. परंतु हे रुग्ण काही वेळा खूप उशिरा पोहोचतात किंवा त्यांना माहितीही नसतं की आपल्याला काय झालं आहे आणि त्यामुळे मग बेशुद्ध अवस्थेत असल्यामुळे रुग्ण दगावण्याची शक्यता जास्त असते. तर अशा वेळीस थोडी जनजागृती करण्यासाठी आम्ही उपक्रम सुरू केले आहेत आणि स्नेक बाईट बाबत अवेअरनेस आणि एज्युकेशन देऊन आणि डॉक्टरांनाही आम्ही ट्रेनिंग द्यायचा मानस ठेवलेला आहे आणि डॉक्टरांना त्यासाठी आम्ही लेक्चर घेतो. डॉक्टरांनाही ट्रेनिंग देऊन त्यांनाही स्नेक बाईट जर पुढे पाठवायचा असला पेशंट तर त्याबद्दल प्राथमिक किती उपचार करावे त्याबद्दलही आम्ही त्यांना एज्युकेशन देत आहोत आणि त्याचा बराचसा फायदा आता आम्हाला झालेला आहे. नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्रातर्फे सर्पदंशाविषयी गाव पातळीवर जागृती करण्यात येत आहे. बागायती क्षेत्रामुळे शेताच्या नजदीकच शेतकऱ्याचं घर असल्यामुळे त्याच्या घराच्या परिसरामध्ये आणि शेतामध्ये काम करत असताना बऱ्याच वेळा सर्पदंशाला सामोरं जावं लागतं आहे. कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना गाव पातळीवर सर्पदंशाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी येणाऱ्या कालावधीमध्ये नारायणगाव स्थित डॉक्टर सदानंद राऊत यांच्या मदतीने आम्ही संपूर्ण कार्यक्षेत्रामध्ये शेतकऱ्यांना सर्पदंशाविषयी या ठिकाणी व्याख्याने आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून या ठिकाणी प्रशिक्षित करणार आहोत, ज्यामध्ये सर्पदंश झाल्यानंतर करण्यात येणारे प्राथमिक उपचार, सर्पदंशाविषयी असणारे गैरसमज या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना प्रशिक्षित होणं गरजेचं आहे. सर्पदंश झाल्यानंतर वेळीच उपचार मिळाल्यानं अनेकांचे प्राण वाचले आहेत. अशा व्यक्तींचा अनुभव इतरांनाही याबाबत जागरूक करणारा आहे. 27 एप्रिल 2015ला माझी आई माझ्याकडे आल्यामुळं त्या दिवशी आम्ही ठरवलं लेण्याद्रीचं दर्शन घ्यावं आणि ओझरचं दर्शन घ्यावं म्हणून. दुपारी ऊन असल्यामुळं थोडं संध्याकाळी 6च्या दरम्यान आम्ही घरातून निघालो. तिथे आम्ही 6:30 वाजता पोचलो आणि तिथून वर गेल्यानंतर गणपतीचं दर्शन घेतलं. त्या ठिकाणी बरेच जण आले होते दर्शन घेण्यासाठी. काही जण तिथे अथर्व शिष्य वगैरे म्हणत होते, त्यांच्याबरोबर मी पण तिथे अथर्व शिष्य वगैरे म्हणाली. त्यानंतर बाहेर आलो तर मला अंधार दिसला तिथे. तर मी माझ्या मुलांना, माझ्या मिस्टरांना, माझ्या आईला म्हटले मी पुढं जाते आणि मग तुम्ही माझ्या पाठीमागे या. मग तिथून 2 ते 3 पायऱ्याच मी खाली आली. तर तिथं मला जोरात अगदी तार जशी टोचते तसं पायाला काहीतरी एकने टोचल्यासारखं झालं. मग मी माझ्या मिस्टरांना सांगितलं मला इथे काहीतरी टोचलं आहे जोरामध्ये. मग त्यांनी पाहिलं, ते म्हणाले काही नाही. मी म्हटलं नाही, तुम्ही मोबाईलचा फ्लॅश लावा, मला काहीतरी जोरात टोचलं आहे, मला असं वाटतं आहे. त्या पायरीतून तार वगैरे बाहेर आली आणि ती मला टोचली, ती बाकीच्यांना पण टोचेल. मग त्यांनी मोबाईलचा फ्लॅश लावला आणि मी त्या पायरीवरून माझा हात फिरवला, पण तिथे मला कुठंच तार वगैरे असं काही दिसून आलं नाही. आणि मग त्यांनी थोडं साईडला त्यांना म्हणलं बघा बरं इथं कुठं विंचू वगैरे दिसतोय का, पण तिथं विंचू वगैरे काहीच नव्हता. आणि तिथे काटे पडले होते मात्र खाली. आणि मग काटे पडल्यामुळं मग माझ्या मिस्टरांचा समज झाला की काटा टोचला, कारण की त्यांनी माझ्या पायातून काटाही काढला तिथे. मग मी तसंच डोंगर उतरून खाली आले, पण खाली येईपर्यंत मला प्रचंड आग माझ्या पायामध्ये चालू होती. मग आम्ही ओझरला दर्शन घ्यायला जाणारच होतं. मग ते म्हणाले की आपण आधी डॉक्टरकडे जाऊयात आणि मग दर्शन घेऊयात आपण. डॉक्टरकडे गेलो, तिथं 100 डॉक्टर पेट्रोल पंपच्या साईडला आहे, त्यांच्याकडे गेलो. त्यांनी ते ब्लड वगैरे पुसलं. मग त्यांच्या लक्षात आलं स्नेक बाईट आहे म्हणून. मग ते आम्हाला म्हणाले की तुम्ही राऊत डॉक्टरांकडे जा आणि मगच घरी जा. मला गवत कापताना पर्स डाऊन झाला. मी तिथून पळत आलो, देवळात गेलो, मारुतीच्या दर्शन केलं. तिथून मी
तिथून मी शेठला फोन लावला. सरकारी केंद्रात आलो. तिथे उपचार केले त्यांनी. इंजेक्शन सलाईन लावलं आणि आम्ही 20 मिनटं तिथं आलो. तेव्हा मी येताना बेशुद्ध झालो आणि आता या रुग्णालयात आल्या मी सुदैव आलो. बरं वाटतं आता. गावी लग्नामध्ये रात्री वरातीमध्ये मी ऊसाच्या शेतामध्ये मी गेलो होतो. तर तिकडे असताना मला साप चावला. तर साप चावला असताना मला कळालं नाही की साप चावला आहे. तर मी साप चावल्यानंतर रात्री वरात चालू होती. मी त्याच्यानंतर डान्स केला. डान्स केल्यानंतर मला नंतर 11:30 वाजता चक्कर यायला लागली आणि चक्कर आल्यावरती मी खाली पडलो. खाली पडल्यानंतर मला घरच्यांनी फॅमिलीने मला घरी घेऊन गेले. घरी घेऊन गेल्यानंतर त्यांनी मला घरची ट्रीटमेंट केली. ट्रीटमेंट केल्यानंतरही माझ्या वॉमिटिंग आणि मला काही दिसत नव्हतं डोळ्यासमोर. तर मग घरच्यांनी मला इथं डॉक्टर सदानंद राऊत यांच्या दवाखान्यामध्ये हॉस्पिटलमध्ये घेऊन आले. घेऊन आल्यानंतर मला वॉमिटिंग माझ्या थांबत नव्हत्या, मला काही दिसत नव्हतं. तर मग शेवटी डॉक्टरांनी माझी बॉडी चेकअप केल्यानंतर लगेच मग त्यांना कळालं की मला स्नेक बाईट झाला आहे. तर स्नेक बाईट झाल्यानंतर लगेच डॉक्टरांनी माझी तात्काळ ट्रीटमेंट चालू केली आणि आता मी बरा आहे. सकाळी 5:30 वाजता मला मन्यार नावाचं स्नेक बाईट झालेलं आणि त्यानंतर माझ्या भावाने मला इथे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. 6 तासानंतर माझ्या पाठीत दुखायला लागलं, पोटात दुखायला लागलं आणि थोडीशी चक्कर यायला लागली. पुन्हा डोळे बंद व्हायला लागले आणि मग मला त्यानंतर काहीच आठवत नाही आहे. सर्पदंशाच्या घटना आपल्याला टाळता येत नाहीत, मात्र त्यामधून होणारे मृत्यू आपण नक्कीच रोखू शकतो. त्यासाठी गरज आहे ती वेळीच सावध होण्याची. सर्पदंशाबाबत तज्ज्ञांकडून सर्व माहिती जाणून घेतल्यास सर्पदंशातून होणारे मृत्यू टाळता येतील. तेव्हा सर्पदंश आणि सापांविषयी जाणून घेऊया आणि त्यासाठी जनजागृती करूया.